संसार. मित्रांनो, आपल्याला तर ठाऊकच आहे, संसाराची व्याख्या करताना थोर कवयित्री बहिणाबाई म्हणाल्याच होत्या, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. संसार म्हटला की एकमेकांना सांभाळून घेणं ओघाने आलेच. एकमेकांची उणीधुणी बाजूला सारून समंजसपणे एकमताने निर्णय घेत एकमेकांचा आधार होत केला जातो तो संसार. अशी माझी तरी संसार या शब्दाची व्याख्या आहे. प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. ती ज्यांना उमगली त्यांनी सोन्याचा संसार केला आणि ज्यांना संसाराची व्याख्या नाही कळाली त्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या संसाराची आहुती दिली. ज्याला सर्वस्व ते स्वतः जबाबदार ठरले होते. लोकांप्रमाणे लग्नानंतर ती दोघेही सर्वसामान्य जोडप्यांप्रमाणे संसारात रमली होती. पण काही महिने सुरळीत गेल्यावर त्या दोघांनाही एकमेकांच्या उणीवा प्रकर्षाने जाणू लागल्या होत्या. घड्याळाच्या काट्याप्रमाणे सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत वेळेच्या बंधनावर वागणारा तो आणि ती रात्रभर ऑफिसच्या फाईलमध्ये नेहमीच गुंतलेली असायची. त्या दोघांच्याही वेगवेगळ्या व्यवसायामुळे सुरुवातीला एकमेकांसाठी वेळ देणारी ती दोघंही आता एकमेकांपासून दूर होत चालली होती. त्यांच्या मते ती दोघेही सुखासमाधानाने आयुष्य जगू शकतील इतके तर नक्कीच कमवत होता, म्हणून तिच्या नोकरी करण्याला त्याचा विरोध होता. पण तिला फक्त चूल आणि मूल ह्यामध्ये न अडकता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्यांच्या याच वृत्तीमुळे त्यांच्यात हळूहळू मतभेद निर्माण होऊ लागले होते. पुढे त्यांच्या याच मतभेदाचे रूपांतर दोघांच्याही विभाजनात झाले. आता ती दोघंही विभक्त राहत होते. आज या गोष्टीला 20 वर्ष झाली. ती दोघेही आता विभक्त राहतात. परंतु आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्या दोघांनाही एकमेकांची उणीव प्रकर्षाने जाणवते. स्वतःच्या अहंकारामुळे त्या क्षणी नमते न घेणाऱ्या त्यांना आता आपली चूक उमगली होती. पण माघार घेणे आता शक्य नव्हते. म्हणून तर उर्वरित आयुष्य एकांतात राहून ते आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करणार होते. धन्यवाद.